नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज चाललो आहे आम्ही अशा ठिकाणी जिथे नाशिकचा स्नेहस्थ कुंभमेळा भरतो आणि तेही मूळ ठिकाण। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। मित्रांनो, हा आहे घोटीमधला हायवे, मुंबई आग्रा हायवे। त्या हायवेच्या डाव्या बाजूनी टर्न मारून आपल्याला जायचं आहे कपिलधारा तीर्थस्थान कावनाई येथे। मित्रांनो, हा आहे माझा टीम मेंबर। मित्रांनो, तुम्ही कावनाईला आल्याच्या नंतर इथं आहे बघण्यासारखे 2 पॉइंट। एक म्हणजे कावनाईचा किल्ला आणि दुसरं म्हणजे कपिलधारा। हे दिसतंय समोर कामाख्या मातेचं मंदिर आणि त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे तीर्थ। चला व्हिडिओमध्ये बघत राहा। ही आहे तीर्थस्थानक जाण्याचा दरवाजा आणि हे आहे मंदिर। समोर खाली दिसेल तुम्हाला, ते आहे तीर्थस्थान। मित्रांनो, याच ठिकाणी स्नेहस्थ कुंभमेळा भरतो। मित्रांनो, आम्ही बाहेरून तर मंदिर बघितले। मित्र म्हणे आता किती वेळ बाहेरून बघायचे, चल मध्ये पण जाऊन बघू। मित्राला घाईच होईल दर्शनाची, गेला चप्पल काढली, म्हणलं चला चप्पल काढली तर जाऊन येऊ, दर्शन घेऊ आणि नंतर फोटो वगैरे काढू आपण। तर त्या 2 मंदिरांच्या मध्ये होतं हे एक तीर्थ। तर ह्या तीर्थामध्ये होते रंगीबिरंगी मासे आणि त्या मागच्या मंदिराच्या असं वाटत होतं की ते मंदिरच त्या हत्तींच्या अंगावरती टेकलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला इथे दिसतील तुमचं लक्ष वेधून घेणारे रंगीबिरंगी मासे। भारी वाटतंय ना, हत्ती, मंदिर, पाठीमागे उंच झाडं आणि त्याच मंदिरापुढे तीर्थ आणि त्या तीर्थात रंगीबिरंगी मासे। मित्राला राहावलंच नाही। घंटा वाजून गेला मासे बघायला, मग माशांना आवाज ऐकवत होतं की काय माहिती। मित्रांनो, समोर दिसतंय हे तुम्हाला 2015 मध्ये भरलेला कुंभमेळा, त्यामधले नागा साधू त्यांचे कुंभमेळ्यात काढलेले फोटो। खूप ऊन झालं होतं, आम्ही बसलो होतो मग सावलीला। मित्राचं लक्ष होतं दुसरीकडं आणि माझं लक्ष होतं कावनाईच्या किल्ल्याकडं। मित्रांनो, तो समोर दिसतोय तो डोंगर नाही तर तो कावनाईचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती एक मोठं कुंड आहे। असं म्हटलं जाते की त्या कुंडामध्ये एका माणसा एवढा मासा आहे। तर मी तोच विचार करत बसलो होतो, एवढा मोठा मासा असेल। त्यात परत विचार आला, इथे तीर्थाच्या आजूबाजूला जागा खूप कमी आहे आणि इथे कुंभमेळ्याला गर्दी खूप जमत असेल, कारण जागाही पण खूप कमी दिसत होती आणि हे नाशिकमधलं मूळ ठिकाण आहे कुंभमेळ्याच्या म्हणल्यावरती इथे साधू संत खूप येत आणि साईडनी चाललं होतं बांधकाम, म्हणजे इथं कुंभमेळ्याची तयारी चालू होती आत्तापासूनच। मित्रांनो, हे आहे इथला असा प्रकारे नजारा, तीर्थ, मंदिर, गडकिल्ले आणि उंच उंच झाडं। मित्राचं लक्ष होतं ह्या वस्तूकडे, ही काय होतं मलाही तो म्हणे चल मी तुला माझी ताकद दाखवतो। म्हटलं ठीक आहे बाबा, दाखव ताकद तुझी।
शेवटी उचलला त्याने भाऊने एका हातामध्ये. म्हणलं अरे बापरे, तुझ्याकडे तर खूप ताकद आहे. पण म्हणतो लय नाही, खूपच जड आहे ते. मलाही रावलं नाही, म्हणलं थांब मी पण उचलून बघतो. अरे बापरे, ते खूपच जड होतं. मला उचलल्याने शेवटी मी 2 हात लावून उचललं. ठीक आहे मित्रांनो, हे आहे या ठिकाणाची माहिती. 11,32,000 वर्षापासून इथे कुंभमेळा भरतो. म्हणजे विचार करा मित्रांनो, हे किती. मित्रांनो, हे ठिकाण आहे कावनई येथे आणि या तीर्थाला नाव आहे कपिलदारा तीर्थस्थान कावनई. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवनवीन ठिकाणी.